इकडे कोकण रेल्वेचा ब्रिज आणि इकडे फुनगुस ब्रिज आणि हा समोरचा नजारा कसा सुंदर दिसतोय। नमस्कार मंडळी, मी सागर वाघे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमधून तुमचं पुन्हा स्वागत करतोय। आता आहोत आपण फुनगुस बीचवर। आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे तुम्हाला व्हिडिओच्या थंबनेलवरून समजलंच असेल। तर आमच्या इकडे कशा प्रकारे पकडतात या व्हिडिओतून तुम्हाला दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल। जिथे मी उतरलो होतो तिथून तर गणपतीपुळे 30 किलोमीटर, रत्नागिरी 40 किलोमीटर आणि आरवली 34 किलोमीटर होती। आणि मी या झाडाकडेच पाहत होतो। अतिशय सुंदर असं झाड होतं आणि माझं लक्ष त्या झाडाने वेधून घेतलं होतं। सोबत माझा मित्र होते आणि सुदीप दादाची रिक्षा होती। रिक्षा घेऊन थेट निघालो आम्ही त्या प्लेसवरती जिथे आम्ही खेकडे पकडण्यासाठी जाणार होतो आणि चाललो होतो आम्ही फुनगुस ब्रिजवरून। आणि हाच तो नजारा आहे जिथे आम्ही खेकडे पकडण्यासाठी जाणार आहोत। पूर्ण राऊंड घेऊन जावं लागतं आम्हाला, कारण त्या साईडला आम्हाला वळायचं होतं। तर सुदीप दादाला रस्ता माहीत होता, सुदीप दादा गावचाच आहे। तर जिथे आम्हाला पोचायचं होतं तर आम्ही फायनली मित्रांनो तिथे पोचलो होतो आणि थोड्याच वेळात आम्ही त्या रस्त्याच्या पलीकडे जाणार होतो। माझ्यासोबत माझा मित्र परिवार होता, तो पुढे चालत होता आणि पाहू शकता की खडतर रस्ता आहे। खडतर रस्त्यामधून चप्पल घालून चालायला जमत नव्हतं। तेजस कसा तरी चालत होता आणि त्याला जमतच नव्हतं। तो उडी मारून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र उडी मारून त्याचा रस्ता पार केला होता आणि आता बारी होती माझी। मी उडी मारताच खालती पडलो, मला जमलंच नाही। नो 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 आणि आपले कोकणी जुगाड तर खूपच असतात। तर कोकणी जुगाडाच्या सहाय्याने आम्ही लोखंडाच्या पुलावरती रस्ता तिकडे क्रॉस केला आणि चालायला लागलो। नाश्त्याची सोय झाली होती, सोबत कांदे पोहे आणि रुपेशने उपमा आणि शिरासुद्धा घेतला होता। फायनली रोशनने खेकडे पकडण्याला सुरुवात केली होती। रोशन इकडे प्रयत्न करत होता, तिकडे सुदीप दादाने मात्र पहिल्याच फटक्यात एक खेकडा पकडला होता, परंतु मला शूट करता आला नाही आणि मी थेट वळालो सुदीप दादाकडे। सुदीप दादा हा अनुभवी माणूस होता। तो गावी स्थायिक असल्यामुळे त्याला खेकडे पकडण्याची पद्धत पूर्णपणे माहीत होती आणि त्याचे प्रयत्न चालूच होते आणि मी पाहत होतो की तो कसा पकडतोय। तिकडे रुपेश आणि तेजस्वी मस्ती चालू होती। रोशन तिकडे दुसरं बिल चेक करत होता की अजून खेकडा मिळतोय काय। आम्हाला परतीचा प्रवास लगेच करायचा होता, त्यासाठी आमची खूप घाई झाली होती। फायनली सुदीप दादाचे प्रयत्न यशस्वी ठरले होते। खेकडा त्याच्या हाताला लागणार होता। नुकताच खेकडा बाहेर आला, परंतु तो परत रिटर्न मागे गेला। खूप अशी मेहनत करावी लागते आपल्याला, व्हिडिओतून पाहायला मिळतं खेकड्यासाठी। जो आपल्याला खायला चांगला वाटतो त्याच्या मागची मेहनत खूप आहे इथं आपल्याला पाहायला मिळतं। आणि फायनली सुदीप दादाने तो खेकडा बाहेर काढला होता आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो तिघं पण। आणि आम्हाला पाहायला मिळाला होता की खेकडा कसा पकडला जातो आणि सुदीप दादाने तो फायनली पकडला आणि मला दाखवतोय। कुठे बोटावर पडली, पाडलांचं परत। अरे पागल गेली ती। पडली। रोशन कसं वाटतंय तुला? असं तुला नाही विचारलं की कसा आहेस, कसं वाटतंय तुला? फील काय होतंय? फील असं येत आहे पण काय ऍक्च्युअली मला फील असं येते ना, सकाळ सकाळ एक क्वार्टर मारावी नको होतं त्याला इथून जाऊन ना इथं लागते ना म्हणून लागली चांगली मला वरती आलं की बघ ना। ते पण मार रुपया, ते पण उलपलटी मार। इकडे मार, इकडे मला झाटू समजला। बघूया उचल तुझा। खेकडे पकडताना रोशन तेजसला सांगत होतं की पिशवी नीट धरून ठेव, नाही तर सगळे निघून जातील। आणि आम्ही इथे छोटे मासे पकडत होतो आणि त्यांच्यासोबत खेळत होतो।
खूप वेळानंतर भटकंती करून फायनली रोशनच्या हाताला एक खेकडा लागला. फोडला ना तुला? या डेंग्याने चावलं तर खूप फोडून काढता. ते डेंगा चावेन तर वाट लागली. कसा दिसतोय बघा खेकड्याचा डेंगा. आमचे खेकडे काढण्याचे प्रयत्न तर चालू होते. तेवढ्यात रस्त्यावरून धावत होती कोकणची लाल परी. ते पाहून खूप मनाला असं बरं वाटलं की कोकणच्या लाल परीला खूप वेळानंतर पाहिलं होतं मी. आणि तेवढ्यात तिकडून आले एक काका. त्यांचा जुगाड मात्र खूप भारी होता की कमरेला त्याने चप्पल बांधल्या होत्या. ती चप्पल पाण्यामध्ये घाण होता, चिखलामध्ये रुतून बसतात, त्यासाठी त्याने हा जुगाड केला होता. आणि त्यांच्या हातामध्ये होते पूर्णपणे एक मोठा बांबू आणि त्याला पुढे त्याने सळई लावली होती. कोकणची माणसं साधी बोली असंच काहीचं एक उदाहरण होतं. आणि इकडे सुधीर दादा आणि रोशन खेकडा काढण्याचा प्रयत्न करत होता. पूर्ण खेकडा आतमध्ये रुतून बसला होता, काही निघत नव्हता. नंतर रुपेश गेलेला, पण रुपेशला पण काही हाताला लागला नाही आणि आमची पूर्णपणे मेहनत वाया गेली होती. निराश होऊन आम्ही तिथून परतलो. आम्हाला करायचा होता परतीचा प्रवास, त्यासाठी आम्ही घाई खूप केल्या. आणि इथे रुपेश रोशनला घालत होता अंघोळ घालून झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो. तेवढ्यात दृश्य झालं ते कोकण रेल्वेचं. आणि हे क्षण पाहण्यासाठी आम्ही खूप सकाळपासून आतुरलो होतो. आणि फायनली आम्हाला ते दृश्य पाहायला मिळालं होतं. खूप एक्साइटमेंट होतं या दृश्यासाठी. आणि आम्ही तिथून लगेच परतीचा प्रवास केला आणि तिथून झाली होती आमच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात. आणि आम्ही निघालो होतो ट्रेनने मुंबईत येण्यासाठी. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.